नमस्कार, मी डॉक्टर अमित करकरे. गेली काही वर्ष व्ही-एस-एममध्ये के-पी या जबाबदारीमध्ये कार्यरत आहे. आज मदर्स डेच्या निमित्ताने मातृशक्तीचा प्रेरणादायी प्रवास याबद्दल थोडंसं माझे काही अनुभव तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी आज मी इथे आलो आहे. मी व्यवसायाने डॉक्टर आहे. एक होमिओपॅथिक डॉक्टर आहे आणि होमिओपॅथिक डॉक्टर असल्यामुळे आम्हाला प्रत्येक पेशंटची हिस्ट्री खूप काळजीपूर्वक विचारायला लागते. प्रत्येक पेशंटच्या व्यक्तिमत्त्वाचे बारीक-बारीक पैलू आम्हाला आमच्या औषध निवडीमध्ये खूप मदत करतात. या सगळ्यामध्ये अ, खूप जास्त प्रमाणामध्ये पेशंट असतात ते लहान मुलं, कारण त्यांना त्या साबुदाण्याच्या गोळ्या गोड असतात ज्या, त्या खायला आवडतात. त्यामुळे बऱ्यापैकी होमिओपॅथिक डॉक्टरांकडे लहान-लहान पेशंट्स खूप असतात आणि त्यांचे जर त्यांच्या पर्सनॅलिटीबद्दल, त्यांच्या प्रकृतीबद्दल, त्यांच्या आजाराबद्दल जर सगळ्यात जास्ती चांगली माहिती जर कोणी देऊ शकत असेल, तर ती असते आई. आणि अशा काही पेशंट्सच्या आया ज्या मला भेटतात, त्यांच्याबद्दल मला आज या मदर्स डेच्या निमित्ताने तुमच्याशी बोलायचं आहे. मला या पेशंटची आई, या रूपातली आई मला 2 प्रकारच्या भेटलेल्या आहेत आत्तापर्यंत. एक म्हणजे सर्दी, खोकले, सारखे होणाऱ्या उलट्या, काहीतरी येणारे ताप, थोडक्यात इम्युनिटी कमी असणं, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी औषध देण्यासाठी माझ्या मुलाची रोगप्रतिकारशक्ती वाढवा असं सांगायला आलेल्या आया, या एक काही असतात. बरेच वेळा त्यांच्याबरोबर त्यांचे वडील पण येतात मुलांचे. पण मला असं लक्षात आलं की मी एखादा प्रश्न जेव्हा विचारतो, तेव्हा त्या प्रश्नाचं अत्यंत चपखल उत्तर, अत्यंत डिटेलमध्ये आणि अत्यंत योग्य प्रमाणात मोस्ट ऑफ द टाइम्स आई देत असते. तिला आपलं मूल किती खातं, काय खातं, त्याला काय आवडतं, ते किती पाणी पितं, ते कधी झोपतं, त्याला रात्री झोपेमध्ये स्वप्न पडतात का, ती कसली पडतात, या सगळ्या गोष्टी मूल हे आईशीच बोलत असतं आणि आईला ते तंतोतंत सगळ्या गोष्टी माहिती असतात. वडिलांना एखादी गोष्ट विचारली तर ते बरेच वेळा असे थोडंसं इकडचं तिकडचं असं उत्तर देतात आणि बरेच वेळा ते असे बायकोकडे बघतात की मी बरोबर सांगतोय ना. अर्थात काही वडील पण आता खूप जागरूक झालेले आहेत आणि ते खूपच चांगली माहिती देतात. पण आई हा पेशंटची माहिती मिळण्यासाठी या छोट्या अत्यंत चांगला एक सोर्स असतो. आणि माझी प्रॅक्टिस, माझं जे काही औषधाची निवड आहे, ती अत्यंत सुंदर होण्यामागे या सगळ्या आयांचा मला खूप उपयोग होत असतो. पण या झाल्या 30% आया ज्यांच्याबद्दल मला खूप कौतुक वाटतं, ज्यांच्याबद्दल मला खूप आदर वाटतो, ज्यांच्याबद्दल मला खूप आत्मीयता वाटते. पण उरलेल्या 70% आया या एकदम वेगळ्या कॅटेगरीमध्ये आहेत. गेली 25 वर्ष आता मी प्रॅक्टिस करतोय आणि या काळामध्ये 1-2 अशा संस्थांशी मी आता निगडीत आहे, जिथे आयदर मतिमंद किंवा सेरेब्रल पाल्सी किंवा ज्यांची वाढ नीट झालेली नाहीये किंवा ज्यांना फिट्स येतात, ज्यांना बोलता येत नाही, ऑटिस्टिक मुलं, या अनेक प्रकारच्या जेनेटिक, अनुवांशिक, जन्मजात ज्यांचे रोग आहेत किंवा जन्मजात जे दोष आहेत, अशा मुलांच्या साठी ज्या संस्था कार्य करतात, त्या अशा काही संस्थांबरोबर मी निगडीत आहे. चेतना नावाची एक संस्था सहकार नगरमध्ये आहे आणि त्याचे खूप सारे पेशंट्स माझ्याकडे येत असतात. ही जी सगळी मुलं असतात, ती बरेच वेळा त्यांना ती बोलूही शकत नाहीत. त्यांना कळतही नसतं. अनेक वेळा ती व्हीलचेअरवरनं आणली जातात. 12-12 वर्षाची मुलं कडेवरनं उचलून आणली जातात, कारण त्यांना चालताही येत नसतं. हात वाकडे झालेले असतात. त्यांना स्पास्टिसिटी असते. त्यांना कळत नसतं, फक्त काही वेळा हसून, काही वेळा नुसतेच डोळ्यांनी असे त्यांचे संवाद किंवा आपल्याशी त्यांचा संवाद चालू असतो. या सगळ्या प्रकारच्या पेशंट्समध्ये आपल्याला असं वाटतं, म्हणजे 10-15 मिनिटं जेव्हा मी त्यांना भेटतो, तेव्हा मला असं कायम वाटतं, की कसं हे घरचे लोकं या पेशंटला सांभाळत असतील. तुम्ही एक विचार करा, 12-15 वर्षाचा, 20 वर्षाचा मुलगा आहे आणि तो हलू शकत नाही, त्याला कायम उचलून न्यावं लागतं. त्याचे कपडे बदलायला लागतात. तो स्वतः काही करू शकत नाही. मतिमंद मुलं असतात, ज्यांना मेंटली रिटार्डेशन असतं, त्यांना काही हे असतं, त्यांना बाकी सगळ्या भावना असतात. वयात आल्यानंतर काही बाकीच्याही भावना येतात.
पण त्यांना कशा व्यक्त करायच्या ते कळत नसतं. ते आरडाओरडा करतात, मारतात. त्यांच्या अंगात जोर खूप असतो. ते मारायला लागतात. घरच्या आजूबाजूच्या लोकांना जर त्यांचं हे केलं नाही, तर त्यांना आवरायला लागतं. अगदी लहान बाळं असतात, जी ऑटिस्टिक असतात, जे कोणाशीच संपर्क साधत नाही, स्वतःमध्येच मग्न असतात, ज्याला आपण स्वमग्न म्हणतो. आणि अशा मुलांबद्दल अत्यंत आत्मीयतेने आणि अत्यंत ममतेने या आया इतक्या सुंदर प्रकारे माहिती देत असतात. आणि ही माहिती देताना या आयांच्या चेहऱ्यावर, त्यांच्या बोलण्यामध्ये, त्यांच्या टोनमध्ये, त्यांच्या वागण्यामध्ये कधीच कुठल्याही प्रकारची कटुता किंवा हे माझ्याच बाबतीत कसं काय झालं, हे असं का झालं, आणि अशा कुठल्याही दुसऱ्या मुलाबद्दलचा जी नॉर्मल मुलं आहेत, सो कॉल्ड नॉर्मल मुलं आजूबाजूची, त्या आयांबद्दलचा, त्या मुलांबद्दलचा द्वेष, असूया, मत्सर असं कुठेही नसतं. रॅशनल थिंकिंगमध्ये असं शिकवलं गेलं होतं आम्हाला, की कुठल्याही निगेटिव्ह गोष्टीमध्ये किंवा परिस्थिती जेव्हा आपल्या सोयीची नसते, परिस्थिती आपल्याला अनुकूल नसते, त्याच्यावर कुठलीही निगेटिव्ह इमोशन न आणण्याचा सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे त्या परिस्थितीला अनकंडिशनली, थोडक्यात विनाशर्त त्याचा स्वीकार करणं. हा जो विनाशर्त स्वीकार आहे, अनकंडिशनल सपोर्ट ऑफ द करंट सिच्युएशन, तो मला शिकवला या आयांनी. मी अशा खूप आयांना ओळखतो. अशा खूप आया माझ्याशी खूप रेग्युलरली माझ्या क्लिनिकमध्ये येत असतात. आणि त्या मुलांची इतकी काळजी घेतात, की मला असं वाटतं, की अ, ही मुलं खरंच लकी आहेत, की त्यांना या प्रकारच्या आया मिळाल्यात. अ, नवरा काही वेळा, घरचे लोकं किंवा बाकीचे कुटुंब काही वेळा अशा मुलांना नाकारतात. ते त्यांची काही काळजी घेत नाहीत. पण या आया एकट्या त्या सगळ्या गोष्टी सांभाळत असतात. अनेक वेळा यांचे वडील येत नाहीत, कारण त्यांना असं मूल नको असतं. अशा मुलाकडे त्यांना असं वाटतं, की कुठून काहीतरी ही उगीचच आपल्याला गळ्यात काहीतरी उगीचच आपल्याला ही जबाबदारी पडली आहे. पण या आयांना असं कधीच वाटत नाही. आणि मला असं वाटतं, की आज आपण मदर्स डेच्या निमित्ताने स्टेटस टाकत असतो, वेगवेगळे व्हिडिओज टाकत असतो, गाणी म्हणत असतो. सोशल मीडियावर प्रचंड उल्हास आणि उत्सव आणि या सगळ्या गोष्टी आज चालू असतात. त्या चांगल्याच आहेत. आईबद्दल कृतज्ञता आणि प्रेम आपलं व्यक्त करण्यासाठी केवळ हाच नाही, पण माझ्या मते बाकी पण 364 दिवस हे कमीच पडतील, इतकं आई आपल्यासाठी करत असते. पण त्यात सुद्धा आईचं हे जे एक रूप आहे ना, एका पेशंटची आई, एका कधीही बऱ्या न होणाऱ्या आजार असलेल्या पेशंटची आई, एका कधीही मोठं न होणाऱ्या मुलाच्या किंवा मुलीच्या पेशंट, मुलगी जी पेशंट आहे तिची आई, आणि त्या आईचं अत्यंत ममताभरं, अत्यंत परिस्थितीला स्वीकार करून त्या परिस्थितीवर जेवढं शक्य आहे तेवढ्या प्रमाणामध्ये त्याच्यावर उपाय काढणारं जे काही एक रूप मी सतत माझ्या क्लिनिकमध्ये बघत असतो, त्या रूपाला आज या मातृदिनाच्या निमित्ताने माझा माझे कोटी कोटी नमन, कोटी कोटी प्रणाम. आणि ज्या प्रकारची एक बिनाशर्त स्वीकार किंवा अनकंडिशनल सपोर्ट, अनकंडिशनल ॲक्सेप्टन्स त्या जे दाखवत असतात, त्याचा 10% जरी मला माझ्या आयुष्यात करता आला माझ्या परिस्थितीबद्दल, तरी मला असं वाटतं, की मी खूप काही अचीव्ह करीन. के-पी म्हणून मी पालक असतो आणि काही वेळा असं असतं, की आपण आई आणि वडील दोन्ही असतो. माझे पाल्य जेव्हा माझ्याशी संपर्क साधत नाहीत, माझे पाल्य जेव्हा माझ्याशी मी काही एखाद्या प्रश्नाला उत्तर देत नाहीत, ते वेळच्या वेळी समजा काही गोष्टी करत नसले, की आपल्याला चिडचिड होते, फ्रस्ट्रेशन येतं. अशा वेळी खरं म्हणजे या आयांना आठवलं पाहिजे, की त्यांचं मूल तर त्यांना कुठल्याही प्रकारे त्यांना प्रतिसाद देत नसतं. कुठल्याही प्रकारे त्यांना मदत करत नसतं. तरीही त्या सगळं विसरून त्यांच्यासाठी सगळं करत बसलेले असतात. जितकं शक्य आहे, जिथून शक्य आहे, तिथून त्या मदत शोधत असतात. सो अशा या पेशंटची आई, या आईच्या रूपाला आज मला असं वाटतं, की या दिवशी आपण सगळ्यांनी स्मरण केलं पाहिजे. अशा जर आया तुम्हाला तुमच्या आजूबाजूला कुठेतरी माहिती असतील किंवा तुम्ही ओळखत असाल, तर त्यांना आपण सगळ्यांनी मदत केली पाहिजे. जितकी शक्य आहे तेवढी मदत करायला हवी. आणि ते जर केलं तरच त्यांचं हे जे काम आहे, त्याला आपण कुठेतरी आपण त्याची भरपाई केली किंवा आपण त्याला कुठेतरी त्याला ॲक्नॉलेज केलं, त्याला आपण कुठेतरी रिकग्नाइज केलं, असं होऊ शकेल. आणि माझ्या मते हे सगळ्यात मोठं मदर्स डेचं गिफ्ट असू शकेल याच्या पुढे, जर आपण असं सतत करत गेलो तर. सो पुन्हा एकदा या आयांना, या
मातृदिनाच्या निमित्ताने मी नमन करतो आणि हे माझे काही थोडेसे शब्द संपवतो. धन्यवाद.